नमस्कार मैत्रिणींनो, आपल्या चॅनलवर तुमच्या सर्वांचं मनापासून स्वागत आहे। लाडकी बहीण योजना राज्यातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल कुटुंबातील महिलांसाठी सुरू करण्यात आलेल्या लाडकी बहीण योजना या संदर्भातील मोठी घडामोड आता समोर आलेली आहे। तर त्यामध्ये आहे की लाडक्या बहिणींनो आता खात्यामध्ये 1500 रुपये जमा होणार नाहीत, तर त्या कोणत्या बहिणींच्या खात्यामध्ये जमा होणार नाही याविषयीची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। या योजनेतील लाभार्थ्यांची KYC पडताळणी पूर्ण झाल्यानंतर राज्य सरकारने तब्बल 54 लाख महिलांना या योजनेसाठी अपात्र ठरवले आहे। त्यामुळे या महिलांना यापुढे योजनेचा मासिक लाभ मिळण्याची शक्यता कमी झाली आहे। राज्यातील ज्या कुटुंबियांचे वार्षिक उत्पन्न 2.5 लाख रुपयापेक्षा कमी आहे अशा कुटुंबातील महिलांसाठी ही योजना सुरू करण्यात आली होती। या योजनेअंतर्गत पात्र महिलांच्या बँक खात्यात दरमहा 1,500 रुपये जमा केले जातात। गेल्या 2 वर्षापासून ही योजना राज्यात लागू असून लाखो महिलांना याचा थेट आर्थिक लाभ मिळत आहे। मात्र सुरुवातीपासूनच या योजनेच्या लाभार्थ्यांच्या पात्रतेबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित होत होते। काही अपात्र महिलांनीही या योजनेचा लाभ घेतल्याच्या तक्रारी आणि प्रकरणे समोर आली होती। विशेष म्हणजे काही सरकारी नोकरदार महिलांनी या योजनेचा लाभ घेतल्याचे उघड झाल्यानंतर त्यांना तात्काळ योजनेतून वगळण्यात आले होते। त्यानंतर सरकारने योजनेची काटेकोर पडताळणी करण्याचा निर्णय घेत KYC प्रक्रिया सुरू केली होती। गेल्या सुमारे 1.5 वर्षापासून लाडकी बहीण योजना या योजनेअंतर्गत KYCच्या माध्यमातून लाभार्थ्यांची तपासणी सुरू होती। या प्रक्रियेला पूर्ण करण्यासाठी सरकारने 3 वेळा मुदतवाढ दिली होती। अखेर 30 एप्रिल रोजी KYCची अंतिम मुदत संपल्यानंतर आता संपूर्ण लाभार्थी यांची यादी तपासणी पूर्ण झालेली आहे। या तपासणीनंतर समोर आलेल्या आकडेवारीनुसार सुमारे 54 लाख महिलांना योजनेसाठी अपात्र ठरवण्यात आले आहे। कोणत्या महिला अपात्र आहेत? तर ज्या महिलांची KYC प्रक्रिया पूर्ण झाली नाही, तर काही महिला योजनेच्या निकषामध्ये न बसल्याने निष्पन्न झालेले आहे। त्यामुळे या सर्व महिलांना आता मासिक आर्थिक लाभ मिळणार नाही। दरम्यान सरकारच्या या पडताळणीनंतर आता 1,89,00,000 महिला या योजनेसाठी पात्र ठरल्या आहेत। या पात्र महिलांच्या बँक खात्यात दरमहा नियमितपणे 1,500 रुपये जमा करण्यात येणार आहेत। अपात्र ठरवण्यात आलेल्या प्रकरणामुळे योजनेतील पारदर्शकता वाढेल आणि खऱ्या लाभार्थ्यांपर्यंत मदत पोहोचेल, असा हा सरकारचा दावा आहे। या निर्णयानंतर राज्यातील राजकीय आणि सामाजिक वर्तुळात चर्चेला उधाण आले असून योजनांच्या अंमलबजावणीबाबत पुढील काळात आणखीन कडक निकष लागू होण्याची शक्यता वर्तवली जात आहे। तर आजच्या या व्हिडिओमधनं आपल्या समोर आलेली महत्त्वाची अपडेट ती म्हणजे 54 लाख महिलांना या योजनेसाठी अपात्र ठरवण्यात आलेले आहे। यामध्ये ज्या महिलांची KYC प्रक्रिया पूर्ण झाली नाही किंवा ज्या महिला या योजनेच्या निकषामध्ये पात्र ठरल्या नाही अशा महिलांना यामधून बाद करण्यात आलेल्या आहे आणि यांची संख्या 54 लाख एवढी आहे। उर्वरित महिलांना आपल्या खात्यामध्ये दरमहा 1,500 रुपये जमा होणार आहे। धन्यवाद।